आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा सध्या पत्रकार परिषद घेतात। मंत्रिमहोदय त्या संदर्भातला आपल्याला माहिती अधिक माहिती जी आहे ती आपल्या समोर मांडते आणि या संदर्भामध्ये जे घडलं आहे काय करायचं आहे काय केलं आहे। आता भाऊनी सांगितलं तसं की एक कमिटी तर याच्या संदर्भात पूर्ण चौकशी करण्यासाठी SIT ही नेमलेली आहे आणि त्या अनुषंगानं ज्या कशा तक्रारी येतील त्या तक्रारीच्या अनुषंगाने ते चौकशी करतील, पूर्ण चौकशी करतील। त्याचे धागे दोरे कुठपर्यंत आहेत किंवा कधीपासून झालं वगैरे सगळं ते निष्पन्न चौकशी झाल्यानंतरच होऊ शकेल। परंतु आता आम्ही प्रत्यक्ष आपण सर्वजण तिथे जाऊन आलो, तिथली अवस्था पाहिलेली आहे, शाळेची अवस्था पाहिलेली आहे, ज्या तक्रारी आलेल्या आहेत या तक्रारीच्या अनुषंगाने आत्ता तरी 10+2 म्हणजे 10 हे त्या शाळेमध्ये काम करणारे कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचारी असे आहेत। त्याच्याशिवाय संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव असे एकूण 12 या 12 जणांवरती आरोप दाखल झालेले आहेत आणि त्याच्यापैकी जे 10 जण कर्मचारी होते त्याच्यापैकी 8 जणांना अटक झालेली आहे, अटक केलेली आहे, 2 जण फरार आहे। याच्याशिवाय संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनाही पोलिसांनी बोलवलेलं आहे। आता या अनुषंगाने प्रश्न असा निर्माण होतो की इतका सिरियस गंभीर असा विषय आहे, दुर्दैवाचा विषय आहे आणि अन्याय अत्याचार झालेला आहे हे तर प्रथमदर्शनी दिसतच आहे। याच्यामध्ये आत्ताच ज्या मुलींनी तक्रार केलेली आहे त्यांना मेडिकलसाठी पाठवलेले अजून आले नाही ना, अजून ते आलेले नाही आहेत मेडिकलचं। एकदा त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यातूनही काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे। पण तरीसुद्धा एकूण प्रथमदर्शनी हे जे 10 कर्मचारी आहेत त्या संस्थेमध्ये काम करणारे, शाळेमध्ये काम करणारे, यांना निलंबित करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे। त्यामुळे ते निलंबित होतील। याशिवाय या संस्थेची जी मान्यता आहे ही मान्यताही रद्द करण्यात येईल। आता प्रश्न राहिला त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा, तर ते विद्यार्थी साधारणपणे आमच्या असं लक्षात आलं की 3 जिल्ह्यामधले विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत आणि म्हणून या त्या 3 जिल्ह्यामध्ये असलेल्या ज्या आमच्या शाळा आहेत, आता आश्रमशाळा असतील किंवा आता आम्ही नवीन सुरू केलेल्या नामांकित शाळा असतील, या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही त्यांना त्या जिल्ह्यामध्ये अकोमोडेट करणार आहोत, म्हणजे काय म्हणायचं त्याला प्रवेश त्या ठिकाणी देणार आहोत। आता या अनुषंगाने जी चौकशी समिती आहे ही चौकशी समिती पूर्ण चौकशी अहवाल देईल। याशिवाय महिन्याभरामध्ये हे जे आरोपी आहेत आरोपीवरती चार्जशीट दाखल झालं पाहिजे अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे आणि ते आम्ही करणार आहोत। आणि त्याचबरोबर हा जो खटला आहे हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवावा अशा प्रकारची हे आमची म्हणजे प्रयत्न आहेत, म्हणजे जेणेकरून या केसचा निकाल हा लवकरात लवकर लागेल आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत, महाराष्ट्रामध्ये कुठे घडू नयेत। एक प्रकारची जरब ही असे करणारे जे आहेत यांच्यावरती बसावी अशा प्रकारचा शासनाचा प्रयत्न आहे। यामध्ये एकूण किती मुलींवर अशा प्रकारे अत्याचार झाले? आता जी दाखल झालेली केस आहे ती एकाच मुलीने केलेली, एका मुलीच्या वडिलांनी केलेली आहे, परंतु आणखी काही मुली आहेत अशा एकूण त्या मुलीच्या ह्याच्यात, तरी आता आमचा अंदाज आहे ते 6 साधारणपणे मुली अशा निष्पन्न, पण त्याची प्रत्यक्ष अजून ती बाकीचे टेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या असल्यामुळं ते आम्ही अजून जाहीर केलेल्या नाही, पण 6 तरी मुली अशा आहेत। अत्याचार करणारी व्यक्ती एकच आहे का या 6 मुलींवर?
ते कसं ते आता जे निष्पन्न दिसतं ते एक आहे, परंतु ते एक असेलच असं नाही, तर आणखी काही असाव्या असाही अंदाज आहे. पण जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ते निष्पन्न होणार नाही. आरोपीची नावं म्हणून नाही राहिले आम्हाला. हा आरोपी अटक केलेले आहेत हा. त्यांची नावं म्हणून नाही राहिले पेपरवाल्यांना. आतापर्यंत नाव दिले नाही. पेपरवाल्यांना ते मिळतील. साहेब, या आश्रम शाळेच्या संदर्भामध्ये राज्यातील सर्व आश्रम शाळांमध्ये अशीच प्रकार चालत आहे. याची काही माहिती आपल्याकडे? नाही ना, असं कोणाला काय माहिती असेल तर आम्हाला द्यावी तशी, पण अशा काही साहेब, विरोधक आपल्या राजीनाम्याची मागणी करतात. चित्रवाक्सन आल्यावर त्यावर काय म्हणाल? मंत्री विष्णू सावरांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत. SIT मार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे. जे अटकेत आहे त्या संपूर्ण प्रकरणात कर्मचारी त्यांचं निलंबन केलं जाणार आहे आणि संस्थेची मान्यता सुद्धा रद्द केली जाणार आहे.